विधानसभा 2024साठी जी निवडणूक झाली त्यामध्ये शाहूवाडी पन्हाळ्याचे विद्यमान आमदार आत्ता जे निवडून आलेत विनय कोरे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. तर त्यांना आता 5 डिसेंबर रोजी कॅबिनेट मंत्रिपदासाठी शपथविधी होणार आहे. त्यासाठी कॅबिनेट मंत्रिपद मिळण्यासाठी विरळे गावचे शाहूवाडी तालुक्याचे विरळे गावचे सरपंच कृष्णात पाटील हे ज्योतिबाच्या चरणी साकडे घालत आहेत. तर काय वाटते तुम्हाला त्याबद्दल? पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत दख्खनचं राजा श्री ज्योतिर्लिंग मंदिर असेल किंवा देवस्थान असेल, आज या ठिकाणी ज्योतिबाचा वार रविवार आणि रविवारचा हा मुहूर्त साधून आज या ठिकाणी मी दंडस्थान घातलेलं आहे. आणि हे दंडस्थान घालण्याचं एकच कारण की आमचे नेते सन्माननीय आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार साहेब आज प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून आले. आणि एकूणच हा जनसुराज्य शक्ती पक्ष हा भाजपला आज महायुतीमध्ये असल्यामुळं आज येणाऱ्या काळामध्ये 5 डिसेंबरला आमच्या सावकर साहेबांना त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी आमची सर्वांची जनसामान्यांची, महिलांची, सर्व मतदारांची अपेक्षा आहे. आणि एकूण कोल्हापूर जिल्ह्याची अपेक्षा आहे की सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी सावकर साहेबांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं. आणि यासाठी ज्योतिर्लिंग चरणी मी आज या ठिकाणी प्रार्थना करत आहे. मग आता ज्या पद्धतीनं तुम्ही प्रार्थना करताय तर प्रार्थना तुमची यशस्वी झाल्यानंतर काय वाटते तुम्हाला की एकूणच कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्यासाठी आज प्रमुख दावेदार असेल तर आमचे डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार साहेब आहेत. कारण आज जर बघितलं 10 वर्षामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने आज जर भाजपबरोबर आज युतीमध्ये काम करत असताना एक चांगलं मताच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज आम्ही मताधिक्य दिलेलं आहे प्रत्येक वेळेस. आणि त्यामुळे प्रमुख दावेदार आम्ही जनसुराज्य पक्ष म्हणून ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद मिळण्यासाठी दावेदार आहोत. आणि हे मंत्रिपद मिळाल्यानंतर आज एकूणच मागासलेला भाग म्हणजे शाहूवाडी तालुका असेल किंवा अन्य कोल्हापूर जिल्ह्यातला असेल, आज औद्योगिकरण असेल, MIDC असेल, अन्य कुठले प्रोजेक्ट मोठे आणायचे असतील तर मंत्रिपद असणं फार गरजेचं आहे. आणि हे मंत्रिपद आणण्यासाठी आज 5 डिसेंबरला अगदी फडणवीस साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील, ह्या सर्वांनी आमचा विचार करून त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेबांना कॅबिनेट मंत्रिपद व पालकमंत्रिपद द्यावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.